ह्यो साबुदाणा वडा एवढं टेस्टी होता ना की तुमचा उपवास जरी नसत ना तरी तुम्ही एका बनवून खाशाल। तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, जिरा आणि आला याचा वाटण तयार करून घ्यायचा। 2 कप साबुदाणे मी रात्रीच भिजत घातलं होतं। बघा फुगान कसे मस्त असे मोकळे मोकळे सुटसुटीत साबुदाणे झाले। यात ना 1 कप उकडलेलो बटाटो मी इकडे किसून घातलेला असेल, त्याबरोबर यामध्ये घातलंय मीठ आणि अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। याचं प्रमाण एकदम सोपा, 2 कप साबुदाणा, 1 कप बटाटो, अर्धा कप शेंगदाण्याचं कूट। साबुदाणा ना असं चांगलं मुरगळून घ्यायचं। लक्षात ठेवा जर साबुदाणा अक्को रावलं ना तरच तो तेलात। आणि ही हिरव्या मिरचीची पेस्ट सगळ्यात शेवटी घातली ना की हाताक जास्त भगभग सुटणार नाही। तर सगळ्या साहित्य एकत्र करून हाताक तेल लावून याचे चपटे वडे बनवले की तेलामध्ये हे ना वडे लवकर भाजले जातात। ना कमी ना जास्त, मध्यम गॅसवर हे असे वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता आमच्याकडे हे वडे थोडेसे मऊ आवडतात, त्यामुळे मी कलर याचं सोनेरी करूक नाही, तुम्ही मात्र करून घ्या। हिरव्या मिरच्यातल्या वाटणातलं ह्यो वडूला लागता एकदम भारी। असे गरमागरम वडे तळून घ्यायचे आणि त्याच्यासोबत ना घ्यायचा असा गोड दही। वडो पण तुमका असं तोडून दाखवतोय कसं झालं तो एकदम पोकळ। तर असं ह्यो वडो बनवा, खावा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा।